मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मुंबईच्या दिशेने कूच करतायत। लाखो मराठे त्यांच्या सोबत असणार आहेत आणि मी सध्या गेवराई शहरात या ठिकाणी जर पाहिलं तर गेवराई शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी करत अनेक मराठा बांधव जे आहेत ते आपापल्या गाडीने अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना होत आहेत। हे देखील मराठा बांधव आणि काही मुस्लिम बांधव माझ्यासोबत आहेत जे अंतरवालीच्या दिशेने रवाना होत आहेत। काय सांगाल, तुम्ही कुठून आहात आणि किती लोक गेवराईच्या या परिसरातून जात आहेत? आम्ही अंतरवाली बुद्रुक येथून आलेलो आहोत। आमच्या गावातून 3 टेम्पो मुंबईला जाण्यासाठी निघालेले आहेत। मनोज दादाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही मुंबईला जात आहोत। किती दिवसासाठी तुम्ही मुंबईमध्ये जाणार आहात? 15 दिवस तरी लागतील। म्हणजे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही मुंबईला थांबणार आहेत आम्ही। पुढची काय भूमिका असेल तुम्ही जरांगे? आता जरांगे पाटील जे ठरवतील ती भूमिका आमची असेल। नक्कीच मुस्लिम बांधव सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। तुमची काय भूमिका आहे? तुम्ही सुद्धा अंतरवालीच्या दिशेने जात आहे। आमचा असं म्हणणं आहे का बाबा आमचा मराठा समाजाला फुल पाठिंबा आहे का त्यांना आरक्षण भेटावं। आम्हाला एवढी त्यांची संग आम्ही राहतो। मराठा समाजासाठी आम्ही लढणार आहे। गेवराईमधून तुम्ही सर्व मुस्लिम बांधवाच्या वतीने पाठिंबा दिला आहे? पूर्ण मुस्लिम बांधव पाठिंबा द्यायला लागलेत। मी हे जफर बागवानाचा पूर्ण पाठिंबा मराठा समाजाला आहे। नक्कीच मुस्लिम बांधवांकडून सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिला जातो आहे। तुम्ही काय सांगाल, कुठल्या गावातून आला आहात आणि सरकारला काय म्हणतात? गेवराईतून याचे मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे। दुसऱ्या बाजूला हे सर्व मराठा बांधव जे आहेत ते मुंबईकडे जात आहेत, मात्र आता सरकारने परवानगी सुद्धा नाकारल्याचं समोर येत आहे। हे बघा, हा जो लढा आहे हा आजचा लढा नाही आणि एकट्या कोणासाठी लढा नाही। आमचा मराठा समाज भरपूर दिवसापासून शिक्षणाच्या बाबतीत मागासलेला आहे। आमची पात्रता असताना सुद्धा आमच्या मुलांना नोकऱ्या लागत नाहीत। अहो, ह्यो लढा शून्य माणसाचा जो अत्यंत गरीब मराठा आहे त्याच्यासाठी लढा आहे। आणि जे सांगतात हे राज्य सरकारचं सांगतंय ना की मराठे फॉर्च्युनरमध्ये येतात, मराठे स्कॉर्पिओत येतात, मराठे JCBने गुलाल टाकतात, मग मराठे गरीब कसे नाहीत? अहो, शिक्षणाच्या बाबतीत गरीब आहेत आम्ही। आमच्या वडिलोपार्जित पूर्ण जमिनी आहेत, आमच्याकडे सगळ्या गोष्टी येतं, परंतु शिक्षणाच्या बाबतीत आणि सामान्य माणसं। जरांगे पाटील आता मुंबईकडे जात आहेत, तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत जाताय। काय भूमिका असेल पुढे जर मुंबईत अडवलं किंवा सरकारने नाही परवानगी दिली तर? तरी पण आम्ही मुंबईत घुसणार। पाटील सांगते तेच धोरण, पाटील बांधते तेच धोरण। किती दिवस तुम्ही थांबायची मुंबईमधली तयारी करून? आज आता इथून निघलोत आम्ही, परत आलोत तर घरचे नसता समाजाचे। सगळ्यांची आपण या ठिकाणी भूमिका पाहतोय। मोठ्या प्रमाणात जे मराठा बांधव आहेत ते गेवराईमधून निघतात आणि गेवराईकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं, कारण लक्ष्मण हाके हे ज्यावेळेला गेवराईमध्ये दाखल झाले त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि यानंतर ज्या चौकात राडा झाला त्याच चौकातून अनेक मराठा बांधव जे आहेत ते आता घोषणाबाजी करत अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना होत आहेत आणि पुढे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंतची आम्ही तयारी करून घरी येऊन मुंबईच्या दिशेने निघतोय असं देखील मराठा बांधवांकडून सांगण्यात आलं आहे। कॅमेरामन विनोदसह मी अशोक काळपुडे, TV9 मराठी, गेवराई, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।